हा मोरू अजून आला कसं नाही बरे? अरे झाली का तुझी काटाकाटी घेऊन? अरे किती बदवशील मला? ए काय करतोय? नमस्कार करतोय मास्तर. हा असा धोत्रात हात घालून? तुमच्या चरण कमलांना स्पर्श केला मी. झाला माझा नमस्कार. आता दाखवा तुमचा चमत्कार. मी काय जादूगर आहे चमत्कार दाखवायला? तुम्हालाच ठाऊक. काय काय करत काय होतास वर्गाच्या बाहेर? मुली बघत होतो. लाज नाही वाटत तुला हे सांगायला? मुली बघत कसलेले लाज? मी जर मुलांकडे बघितलं तर माझ्या घरच्यांना लाज वाटेल माझी. छी-थू. छितू कोणाला करतोयस? असं माझे घरचे माझ्यावर छी-थू करतील. मोरू मोरू, अरे तू मुली बघायला येतोस का शाळेमध्ये? आपल्या शाळेमध्ये मुली आहेतच कुठे? वाटेतून येताना जेवढ्या दिसतात त्याच्यावरच. काय चाललंय काय? समाधान मानतो. मोरू अरे हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? आपल्या गावातल्या मुलींवर लक्ष ठेवायला नको? त्यासाठी त्यांचे पालक आहेत. तू तुझ्या भविष्याचा विचार कर. तेच तर. वर्तमान काळ फुकट गेलेलाच आहे. नाही तर काय? आता भविष्यात काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून माझ्यासाठी मी माझी सोय बघून ठेवतोय. सोय? होय. मुली मोठ्या झाल्यावर त्या कोणाला तरी पटतात आणि मग आम्ही तसंच राहतो. चांगला चांगला विचार करतोय स्वतःच्या भविष्याचा. वा वा. हा असा विचार करशील असं वाटलं नव्हतं रे मला. म्हणजे काय? तुम्हीच आम्हाला शिकवलं ना काल वर्तमान काळ आणि भविष्य काळ. पण तो काळ एवढा सोकावेल असं वाटलं नव्हतं मला. तुला भूतकाळ सुद्धा शिकवला होता, त्याचा काय विचार केलास? मी भूत वगैरे काही मानत नाही. आणि मास्तर काय रे? एकंदरीतच मला भविष्य काळ हा प्रकार आवडलेला आहे. भविष्यात सगळं मिळणार आहे मला. थोबाडीत मारेन. मी शिकवलेल्या शिक्षणाचा असा गैरवापर करतोस तू मोरू? काय गैरवापर केला? तुम्ही काय मला बॉम्ब बनवायला शिकवलेत का? त्याचा मी गैरवापर करेन? अरे मोरू तसं नाही रे. अरे अरे तू एवढ्या तुझ्या अशा भविष्याचा विचार करू नकोस. तू खूप शिक, खूप मोठा हो, तुला आपोआप बायको मिळेल. काय फायदा त्या जळल्या शिक्षणाचा? काय एवढं शिकायचं आणि दुसऱ्याने वापरलेली बायको घ्यायची? अरे आपोआप मिळेल म्हणजे स्वतःहून मुलगी तुझ्याकडे चालून येईल, मग तू लग्न करशील आणि सुखाने संसार करशील. पण तू आता फक्त तुझ्या शिक्षणाचा विचार कर. मग हे तुम्ही सगळ्या मुलींना पण सांगा. ते अर्धवट शिक्षण पूर्ण करतात, मध्ये शाळा सोडून जातात आणि लग्न करतात. आणि मग आमचं जेव्हा शिक्षण पूर्ण होतं तेव्हा आमच्या बरोबर लग्न करण्यासाठी एकही मुलगी शिल्लक राहिलेली नसते. आणि मग आम्ही असतो त्यांच्या बरोबर त्यांच्या वरातीमध्ये. तो बाहीचा नखरा आणि तो बाहीचा यार, तिच्या इमोशनल अत्याचार.